पलूसमध्ये बिबट्या नव्हे ते निघाले जंगली मांजर. शिवपार्वती रोपवाटिकेत उडाली मोठी खळबळ. प्राणी मित्रांच्या तत्परतेने रेस्क्यू यशस्वी. पलूस जिल्हा सांगली येथील शिवपार्वती रोपवाटिका परिसरात आज सोमवारी दिनांक 3 दुपारी अचानक आलेल्या एका हिंस्त्र प्राण्यामुळे एकच धांदल उडाली. रोपवाटिकेत शिरलेल्या या प्राण्याने थेट जाळीत बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला चढवला. मात्र प्रसंगावधान राखत येथील कामगारांनी कुत्र्याला सुरक्षित बाहेर काढून त्या प्राण्याला खोलीत दाबून ठेवले. सदर प्राणी हुबेहूब बिबट्याच्या पिल्लासारखा दिसत होता आणि अंगावर धावून येत मोठ्याने गुरगळत होता. त्यामुळे परिसरात बिबट्याचे पिल्लू शिरल्याची अफवा पसरली आणि ते पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड अशी गर्दी जमली. घटनास्थळी पोहोचलेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ ईश्वरपूर पोलीस येथील प्रसिद्ध प्राणीमित्र युनुस मनेर यांच्याशी संपर्क साधला आणि प्राण्यांचे फोटो पाठवले. फोटोची पाहणी केल्यानंतर मनेर यांनी तो प्राणी बिबट्याचे पिल्लू नसून जंगली मांजर असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या वनपाल सुरेखा लोहार यांच्यासह प्राणीमित्र कुरेशी मुजावर, तन्मय कांबळे, अजय आडके, नितीन पवार, सैफ अली मुजावर आणि सादिक पटेल यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने ते जंगली मांजराला ताब्यात रेस्क्यू घेतले. पुढील प्रक्रियेनंतर या मांजराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले आहे. वन विभाग व प्राणीमित्रांच्या या तात्काळ आणि सुरक्षित कारवाईची परिसरातून मोठे कौतुक होत आहे. लोहार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एक जंगली मांजर रेस्क्यू करण्यात आले आहे. शिवपार्वती नर्सरी येथे एका कुत्र्याच्या पिंजऱ्यात त्या मांजरानं त्या डायरेक्ट कुत्र्यावर अटॅक केलेलं होतं आणि त्याचा दंगा झाल्यानंतर तिथली जवळची माणसं जवळ आली. त्यांनी पाहिलं असता ते त्यांना कुत्र्यावर त्या मांजरानं अटॅक केलेलं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी ते कुत्र्याला बाहेर काढून त्या पिंजऱ्याचं दार बंद करून ठेवलं आणि त्या कुत्र्याला त्या मांजराला त्यातच आत बंद केलं. त्यानंतर लोहार मॅडम यांना ते कॉन्टॅक्ट करण्यात आला वनपाल यांना. त्यानंतर त्यांनी आम्हाला रेस्क्यू टीमला कॉन्टॅक्ट केलं. त्यानंतर आम्ही सर्वजण तिथं जाऊन त्या मांजराला रेस्क्यू केलं. रेस्क्यू करून नंतर त्याला फॉरेस्टमध्ये रिलीज करण्यात आलं.